हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये मराठी विषयात चांगले गुण मिळवायचे असतील तर उपयोजित लेखन म्हणजे आपले रायटिंग स्किल्स हा भाग खूपच महत्त्वाचा आहे. आणि त्यातही पत्रलेखन हा असा प्रश्न आहे जिथे हमखास गुण मिळतात. तर मग आजच्या या भागात आपण अभिनंदन पत्र अगदी अचूक कसं लिहायचं आणि त्यात पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे हे एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांनाच मराठीच्या पेपरमध्ये पत्रलेखनासाठी 5 पैकी 5 गुण मिळवायचे असतात, बरोबर ना? आणि हे खरंच शक्य आहे, अवघड अजिबात नाहीये. फक्त त्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे, काही नियम आहेत, ते नीट समजून घेतले की हे 5 गुण आपले पक्के झालेच म्हणून समजा. अगदी बरोबर. हे 5 गुण खूपच महत्त्वाचे आहेत. कारण अनेक वेळा मुलं काय करतात, छोट्या छोट्या चुका करतात आणि आपले हक्काचे मार्क्स गमावून बसतात. म्हणूनच बोर्डाने जो नवीन नियम आणला आहे, जो नवीन फॉर्मॅट सांगितला आहे, त्यानुसारच अभिनंदन पत्र कसं लिहायचं हे पाहणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हो, आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे नवीन फॉर्मॅट. कारण बोर्डाने पत्रलेखनाच्या पद्धतीमध्ये काही खूप महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे आज आपण फक्त आणि फक्त त्याच नवीन आणि अचूक फॉर्मॅटवर आपलं लक्ष देणार आहोत. कारण जर तुम्ही जुन्या पद्धतीने पत्र लिहिलं तर तुमचे गुण कमी होऊ शकतात. त्यामुळे हा नवीन फॉर्मॅट समजून घेणं खूप गरजेचं आहे. बरं, सगळ्यात आधी हे समजून घेऊ की अभिनंदन पत्र म्हणजे नेमकं काय. तर अभिनंदन पत्र हे एक अनौपचारिक पत्र आहे, म्हणजेच एक इनफॉर्मल लेटर. आता अनौपचारिक म्हणजे काय, तर जे पत्र आपण आपल्या जवळच्या लोकांना लिहितो, जसं की आपले मित्र, मैत्रीण, आई-बाबा, भाऊ-बहीण किंवा दुसरे नातेवाईक. जेव्हा यांपैकी कोणीतरी एखादं मोठं यश मिळवतं, समजा परीक्षेत चांगले गुण मिळवले किंवा एखादी स्पर्धा जिंकली, तेव्हा त्यांचं मनापासून कौतुक करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जे पत्र लिहिलं जातं ना, त्यालाच अभिनंदन पत्र असं म्हणतात. अगदी सोपं आहे. आता एक मोठी चूक जी बरेच विद्यार्थी करतात ती म्हणजे विषय लिहिण्याची. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अभिनंदन पत्र हे अनौपचारिक पत्र असल्यामुळे त्यात चुकूनही विषय किंवा सब्जेक्ट लिहायचा नाही. फॉर्मल लेटर्समध्ये म्हणजे जेव्हा आपण मुख्याध्यापकांना किंवा एखाद्या अधिकाऱ्याला पत्र लिहितो तेव्हा विषय लिहावाच लागतो. पण अभिनंदन पत्रात विषय लिहिला तर तुमचे मार्क्स कापले जाऊ शकतात. त्यामुळे ही चूक टाळायची आहे. चला आता त्या नवीन फॉर्मॅटकडे वळूया. तुम्हाला फक्त 7 महत्त्वाचे टप्पे म्हणजे 7 इम्पॉर्टंट स्टेप्स लक्षात ठेवायचे आहेत. जर हे 7 टप्पे तुम्ही अचूकपणे पाळले तर तुमचं पत्र एकदम परफेक्ट होईल आणि गुण मिळवणं खूप सोपं जाईल. आपण एक एक करून हे सगळे टप्पे पाहूया. हे पहिले 3 टप्पे तर अगदीच सोपे आहेत. बघा, पहिला टप्पा आहे दिनांक, म्हणजे ज्या दिवशी पत्र लिहित आहात ती तारीख. दुसरा टप्पा आहे प्रती, म्हणजे ज्या व्यक्तीला पत्र लिहायचं आहे त्यांचं नाव. आणि तिसरा टप्पा आहे मायना, म्हणजेच सॅल्युटेशन, जसं की प्रिय मित्र किंवा तीर्थरूप आईस. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व घटक दिनांक, प्रती, मायना कागदाच्या डाव्या बाजूला मार्जिनला चिकटूनच लिहायचे आहेत. मायना लिहून झाला की येतो पत्राचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे मुख्य मजकूर किंवा मेन बॉडी. हा पत्राचा आत्मा आहे असं समजा. इथेच आपल्याला आपल्या भावना आणि विचार मांडायचे आहेत. एक चांगलं पत्र लिहिण्यासाठी हा मजकूर 3 छोट्या परिच्छेदांमध्ये म्हणजे 3 पॅरेग्राफ्समध्ये लिहा. पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगा की पत्र का लिहित आहात. दुसऱ्यामध्ये ज्या गोष्टीसाठी अभिनंदन करायचं आहे त्याबद्दल सविस्तर लिहा, मनापासून कौतुक करा. आणि तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन पत्राचा शेवट करा. मुख्य मजकूर लिहून झाल्यावर पुढचे 4 टप्पे येतात. चौथा टप्पा आहे समारोप, म्हणजे क्लोजिंग, जिथे आपण नात्यानुसार तुझा मित्र किंवा आपली लाडकी असं लिहितो. 5वा टप्पा आहे पत्र लिहिणाऱ्याचं नाव. लक्षात ठेवा, प्रश्नात नाव दिलं नसेल तर अ, ब, क असंच लिहायचं. आणि आता शेवटचे 2 सर्वात महत्त्वाचे टप्पे जे नवीन फॉर्मॅटनुसार कंपल्सरी आहेत. 6वा टप्पा पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता आणि 7वा टप्पा ईमेल आयडी. हे कायम लक्षात ठेवा की नवीन फॉर्मॅटनुसार पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता आणि ईमेल आयडी पत्राच्या शेवटी डाव्या बाजूलाच लिहायचा असतो. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण सगळे नियम पाहिले. आता प्रत्यक्ष एक उदाहरण सोडवून पाहूया, म्हणजे हे 7 टप्पे वापरायचे कसे हे तुम्हाला अगदी स्पष्टपणे कळेल. आपण बोर्डाच्या परीक्षेत जसा प्रश्न येतो अगदी तसाच एक प्रश्न घेऊ आणि त्याचं उत्तर नवीन फॉर्मॅटनुसार लिहून पाहू. प्रश्न अगदी सरळ आणि सोपा आहे. लहान भावाची कविता साहित्य संपदा नावाच्या मासिकात प्रसिद्ध झाली आहे.
आणि हा यशाबद्दल त्याचं अभिनंदन करणारं पत्र आपल्याला लिहायचं आहे. आता याच प्रश्नाचं उत्तर आपण जे 7 टप्पे शिकलो त्यांचा वापर करून कसं लिहायचं ते पाहूया. बघा, हे किती सोपं आहे. स्टेप 1, आपण दिनांक लिहू. उदाहरणार्थ 12 मार्च 2026. स्टेप 2, प्रति, भावाचं नाव आपण रमेश पाटील असं मानूया, तर प्रति रमेश पाटील. स्टेप 3, मायना, लहान भाऊ आहे म्हणून प्रिय रमेश. त्यानंतर 3 परिच्छेदांमध्ये मुख्य मजकूर येईल, ज्यात आपण त्याच्या कवितेचं कौतुक करू आणि शुभेच्छा देऊ. स्टेप 4, समारोप, जसं की तुझा मोठा भाऊ. स्टेप 5, पत्र लिहिणाऱ्याचं नाव म्हणजे क. स्टेप 6, पत्ता, इथे एक काल्पनिक पत्ता लिहायचा. आणि सगळ्यात शेवटी स्टेप 7, ईमेल आयडी, जो आपण abc@xyz.com असा लिहू शकतो. पाहिलंत, सर्व 7 टप्पे डाव्या बाजूला एकाखाली एक आले आहेत. आता काही सामान्य चुका पाहूया जे आपल्याला टाळायचे आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण एका छोट्याशा चुकीमुळे आपले गुण कमी होऊ शकतात. नवीन फॉर्मॅट आणि जुना फॉर्मॅट यात नेमके काय बदल झाले आहेत हे नीट समजून घेतलं की ह्या चुका आपण सहज टाळू शकतो. मुख्य 3 बदल डोक्यात पक्के ठेवा. पहिला, जुन्या फॉर्मॅटमध्ये पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता आपण वरती उजव्या कोपऱ्यात लिहायचो, आता नाही. नवीन फॉर्मॅटनुसार तो पत्राच्या एकदम शेवटी डाव्या बाजूला लिहायचा आहे. दुसरा मुद्दा, अनौपचारिक पत्रात विषय अजिबात लिहायचा नाही. आणि तिसरा महत्त्वाचा बदल म्हणजे ईमेल आयडी. नवीन फॉर्मॅटमध्ये ईमेल आयडी लिहिणं कंपल्सरी आहे, तो पत्त्याच्या खाली शेवटी लिहायचा आहे. हे 3 बदल लक्षात ठेवले की गुण कापले जाण्याची शक्यता खूप कमी होते. तर हे सर्व नियम आणि बदल जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तर पत्रलेखनाचे 5 गुण मिळवणं निश्चितच शक्य आहे. चला, जाता जाता या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांची एकदा पटकन उजळणी करूया, म्हणजे ते कायम लक्षात राहतील. अगदी बरोबर. 5 गुण मिळवण्यासाठी ही चेकलिस्ट नेहमी लक्षात ठेवा. 1. पत्रातलं सगळं लिखाण फक्त आणि फक्त डाव्या बाजूला करायचं आहे. 2. अभिनंदन पत्रामध्ये विषय लिहायचा नाही. 3. पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता आणि ईमेल आयडी एकदम शेवटी डाव्या बाजूलाच लिहायचा आहे. 4. मुख्य मजकूर शक्यतो 3 परिच्छेदांमध्येच लिहा. आणि 5. ईमेल आयडी जर प्रश्नात दिला नसेल तर सरळ abc@xyz.com असा लिहा. हे मुद्दे लक्षात ठेवले की तुमचे गुण कोणीही कापू शकणार नाही. तर अभिनंदन पत्राचा हा नवीन आणि अचूक फॉर्मॅट वापरल्यास परीक्षेत पूर्ण गुण मिळवणं सहज शक्य आहे. योग्य रचनेचा वापर करून लिहिलेलं पत्र नेहमीच प्रभावी ठरतं. त्यामुळे या फॉर्मॅटचा सराव करा आणि पूर्ण गुण मिळवा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.